फसव्या कर्जमाफीचा GR जाळला. तुपकरांचा सरकारला इशारा, सरसकट कर्जमुक्ती मिळाल्याशिवाय लढा थांबणार नाही. राज्य सरकारने जाहीर केलेला कर्जमाफीचा GR हा शेतकऱ्यांची दिशाभूल करणारा व फसवा असल्याचा आरोप करत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 11 जून रोजी तहसील कार्यालय जळगाव जामोद समोर शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा GRची होळी केली. यावेळी बोलताना रविकांत तुपकर म्हणाले, सरकारने निवडणुकीपूर्वी सरसकट कर्जमाफीचे आश्वासन दिले होते, मात्र प्रत्यक्षात अटी शर्तींचा जाचक GR काढून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. या GR मुळे 90% शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत. जोपर्यंत सरसकट कर्जमुक्ती मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा थांबणार नाही. सरसकट कर्जमुक्तीचा नवीन GR काढून जाचक अटी तात्काळ रद्द कराव्यात आणि 2024चा प्रलंबित पीक विमा व अतिवृष्टीची नुकसान भरपाई त्वरित खात्यात जमा करावी. सरकारने तात्काळ दखल न घेतल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल. शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नका, असा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी यावेळी दिला. आंदोलनात युवा आंदोलक अक्षय पाटील, वैभव जाने, आकाश आटोळे, राजेंद्र रायपुरे यांच्यासह अनिलसिंह सोळंकी, राजेंद्र राखोंडे, विकास गवई, सागर वाघ, अनंता मारोडे, सिद्धार्थ तायडे, दीपक गवळी, समाधान गवई यांच्यासह जिल्ह्यातील शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. कर्जमाफी केलेली आहे, ही कर्जमाफी फसवी आहे. 10 ते 15% लोक सुद्धा या कर्जमाफीमध्ये बसणार नाही. अतिशय जाचक अटी आणि निकष या कर्जमाफीमध्ये घालून कमीत कमी शेतकरी कसे कर्जमाफीमध्ये बसतील असा प्रयत्न सरकारनं केलेला आहे. एका बाजूला केंद्र सरकारचं 16 लाख कोटींचं उद्योगपतींचं कर्ज राईट ऑफ करताना एकही जाचक अट आणि निकष लावला गेला नाही, पण शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यायची म्हटलं यांनी जाचक अटी आणि निकष त्यामध्ये घातले आणि कमीत कमी शेतकरी बसवण्याचा प्रयत्न केला. आज आम्ही जळगाव जामोदमध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये आंदोलन केलं आणि सरकारच्या GRची होळी करून या ठिकाणी सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. राज्यभर हे आंदोलन आता आम्ही करणार आहोत. जोपर्यंत सरसकट कर्जमुक्ती होत नाही तोपर्यंत हे थांबणार नाही. आज जळगाव जामोदमधून या आंदोलनाचा एल्गार आम्ही या ठिकाणी पुकारलेला आहे. सगळे शेतकरी पुत्रांनी एकत्र येऊन सरकारच्या या फसव्या कर्जमाफीचा निषेध केलेला आहे आणि हक्काचा पीक विमा आम्हाला मिळाला पाहिजे. पीक विमा कंपन्यांनी सुद्धा आम्हाला फसवलेला आहे, याचं सुद्धा टेस्ट ऑडिट झालं पाहिजे आणि आमच्या हक्काचे पीक विम्याचे पैसे मिळाले पाहिजे. हक्काचा पीक विमा आणि हक्काची सरसकट कर्जमुक्ती या मागणीसाठी आज आंदोलन झालं. हे आंदोलन आता राज्यभरामध्ये वनवाव घेऊन पेटल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धार आम्ही सगळ्या शेतकरी पुत्रांनी आज केलेला आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी आज शेतकऱ्याच्या सरसकट कर्जमाफीसाठी जळगाव जामोद येथे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही आज या ठिकाणी फसव्या GRचा फाडून जाळून या ठिकाणी निषेध केलेला आहे. आमचं म्हणणं आहे की सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे. 2025चा जो रखडलेला पीक विमा आहे तो तात्काळ मिळाला पाहिजे आणि या जळगाव जामोद तालुक्यामध्ये मागील आठवड्यात प्रचंड अशी नैसर्गिक आपत्ती झाली, त्यामुळे आमच्या या भागातील अनेक शेतकऱ्यांचं केळीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्या शेतकऱ्याला सुद्धा भरीव आर्थिक मदत मिळाली पाहिजे. या मागणीसाठी आज आम्ही शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वामध्ये तहसील कार्यालय जळगाव जामोद येथे आंदोलन करत आहोत.